श्रीराम समर्थ. आजचं आपलं प्रतीक आहे ते ओंकार. ओंकार म्हणजे काय तर अ, उ आणि म. म्हणजेच ओंकार हा जगाचा आधार आहे. म्हणून तर तुकोबा एका अभंगामध्ये म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओम हे प्रतीक अ उ म या 3 वर्णांचे बनले. अ म्हणजे काय? मन. मन आणि चैतन्य यांची जागृत अवस्था. उ म्हणजे स्वप्नावस्था आणि म म्हणजे स्वप्नहीन निद्रा. या 3ही अवस्था स्वीकारून त्यांच्या पलीकडे जाण्याची समाधी अवस्था म्हणजे ओंकार. अहो, ओंकार याच्या नुसत्या उच्चाराने सुद्धा जीवनाची गती ऊर्ध्वगामी होते, आत्मिक बळ वाढतं. याशिवाय याचं जर 7 वेळा आपण दररोज उच्चारण केलं तर शरीरातील रोगाचे जीवाणू जे असतात ते दूर होऊ लागतात आणि चित्तातून निराशासुद्धा पाय काढता येते. म्हणूनच भूत भविष्य वर्तमान काळ ह्याच्यामध्ये आपण ओंकाराचं स्मरण हे करायला पाहिजे. उत्पत्ती करता ब्रह्मदेव, धारण करता विष्णू आणि संहार करता शिव ही ईश तत्व अ उ म या अक्षरांनी निर्देशित होतात. अहो, सृष्टी ज्याच्या आधारे स्फुरते, राहते आणि अखेर ज्याच्यात विलीन होते त्या ब्रह्माचं प्रतीक म्हणजेच संपूर्ण ओंकार होय. श्रीराम समर्थ.